थेट जाऊया, रवींद्र चव्हाण बोलतात भाजपच्या पत्रकार परिषदेत। पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत। मी सर्व पत्रकार मित्रांचं या पत्रकार परिषदेमध्ये मनापासून स्वागत करतो आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी यांना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करावं। नमस्कार। आपण सर्वांना खरं तर याची कल्पना ही आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये एक वेगळ्या पद्धतीने वंदे मातरम या राष्ट्रगानाला खरं तर 7 नोव्हेंबर 1875च्या त्या दशकामध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी हे गीत एका आनंद मठ या कादंबरीतून प्रकाशित केलं आणि त्यानंतरच्या काळामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत राष्ट्रगान म्हणून काँग्रेसच्या एका अधिवेशनामध्ये ते गायलं आणि तेव्हापासून स्वातंत्र्य संग्रामामध्ये प्रत्येक स्वातंत्र्य सैनिक असेल, प्रत्येक क्रांतिकारक असेल, यांनी प्रत्येकाने या गीताला आणि या गीताचं ते भाव जेव्हा तुम्ही आम्ही सर्वजण पाहता तेव्हा आपल्या अंगामध्ये राष्ट्राबद्दल जाज्वल अभिमान निर्माण होतो। देशभक्ती ठासून या संपूर्ण गीतामध्ये आपण भरलेली आहे, हेही आपल्याला याची कल्पना आहे। त्यामुळे या गीताला आणि या राष्ट्रगानाला जवळजवळ 150 वर्ष ही पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 7 नोव्हेंबर या दिवशी दिल्ली येथे संपूर्ण वंदे मातरम गीत हे 9:45 हे एका कार्यक्रमाच्या माध्यमातून एक भव्य असा कार्यक्रम हा दिल्ली येथे आयोजित केला आहे। खरं तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशात आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांनी या गीताला 150 वर्ष पूर्ण झाली आहे हा विषय सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणं, ठिकठिकाणी हे गीत जे आहे संपूर्ण वंदे मातरम हे गायलं जाणं, शाळांमध्ये त्याचे कार्यक्रम करणं आणि सर्व शासकीय कार्यालय असतील या कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री हे स्वतः सर्व देशभरामधले सर्व मुख्यमंत्री हे तर कार्यक्रम घेणार आहेत, परंतु सर्व जिल्ह्याचं असणारं जे मुख्यालय आहे त्या मुख्यालयांवरती सुद्धा त्या ठिकाणच्या असणाऱ्या शासकीय कार्यक्रम म्हणून प्रत्येकाने तो करावा अशा पद्धतीचं आपलं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी संपूर्ण देशाला विनंती केलेली आहे। त्यामुळे हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला आपणही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं किंवा हा कार्यक्रमाची असणारी महत्त्व हे पोहोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे। पूर्ण देशभरामध्ये 150 हे कार्यक्रम करण्याचं सरकारच्या माध्यमातून योजलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या संदर्भात 15 हे कार्यक्रम करण्याचं ठरवलं आहे। मुंबई या भागांमध्ये, मुंबई शहर ज्याला म्हणतो त्यामध्ये 5 कार्यक्रम असणार आहेत आणि त्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या महाराष्ट्रातील भागांमध्ये 10 ठिकाणी 10 कार्यक्रम हे होणार आहेत। त्यामुळे हे 10 कार्यक्रम कोणत्या कोणत्या ठिकाणी होणार आहेत त्याची माहिती आपल्या सर्वांसमोर द्यावी यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे।
नागपूरमधला जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय केंद्रीय मंत्री आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय नितीन गडकरीजी हे उपस्थित राहणार आहेत आणि त्या कार्यक्रमाचं प्रमुख म्हणून प्रवीण दटकेजी त्या ठिकाणचे आमदार हे असणार आहेत। त्या व्यतिरिक्त अकोल्यामध्ये जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी हे असणार आहेत आणि त्या ठिकाणी विजय अग्रवाल पूर्व महापौर यांच्याकडे तिथली असणारी जबाबदारी असणार आहे। ठाण्यामधला जो कार्यक्रम आहे तो ठाण्यामधल्या कार्यक्रमाला मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि निरंजन डावखरेजी हे या कार्यक्रमाचे प्रमुख असणार आहे। त्या व्यतिरिक्त रायगडमध्ये जो कार्यक्रम होणार आहे त्या रायगडमधला जो कार्यक्रम आहे तो आदरणीय त्या कार्यक्रमाला वनमंत्री आदरणीय गणेश नाईकजी हे प्रमुख अतिथी असणार आहेत आणि प्रशांत ठाकूरजी हे त्या कार्यक्रमाचे प्रमुख असणार आहेत। पुण्यामधला कार्यक्रम जो आहे त्या पुण्याच्या कार्यक्रमाला आदरणीय राज्यमंत्री मुरली मोहोळजी हे चंद्रकांत दादा आणि त्याच व्यतिरिक्त आशिष शेलारजी अशी मंडळी ही या कार्यक्रमाला मुख्य अतिथी आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।